नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरातील अनेक वर्षांपासून बहुप्रलंबित अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जी आहे ती अखेर 10 वर्षांनंतर दिनांक 20 डिसेंबर रोजी बदलापूर शहरात आपल्याला पार होताना पाहायला मिळाली. आणि त्याचा निकाल म्हणजे लगेच 21 तारखेला जो आहे तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. आणि बदलापूर शहरात नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून जी नगरपालिका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून होती ती त्या नगरपालिकेवर जो आहे तो भाजपा पक्षाचा झेंडा एक रोवला गेलेला आहे. आपल्यासोबत आज प्रभाग क्रमांक 3 चे भाजपा पक्षाचे विजयी उमेदवार शरद तेलीजी आहेत. सर, स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये. प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्ही विजयी उमेदवार आहात, काय भावना आहे? खरोखरच प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेच्या प्रती मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या सर्व मतदारांच्या प्रती आभार व्यक्त करतो. माझे जे कार्यकर्ते आहेत की जे 24 तास दिवस रात्र माझ्यासाठी या इलेक्शन पिरियड मध्ये काम करत राहिले, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि RPI महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्वांनीच मला मनापासून साथ दिली. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याने मी या ठिकाणी बदलापूर शहरात निवडून आलो. खरोखरच या सर्व मतदारांचा मी आभार मानतो. दुसरी महत्वाची गोष्ट, यावेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता ही कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर येते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष देखील विराजमान झालेले आहेत. आमच्या रुचिताताई घोरपडे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. सत्ता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीची आहेत. आमदार किसनराव कोथोरे साहेबांचा ही सत्ता आणण्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे की प्रत्येक प्रभागात त्यांनी अक्षरशः तो प्रभाग पिंजून काढला. त्यांनी देखील तेवढाच हिरिरीने प्रचार केला की कुठेतरी विकासाची दृष्टी असलेला आमचा हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी जी युती होती आमची, त्यांच्याकडे जनतेने कौल द्यावा यासाठी जे आम्ही प्रयत्न केले आणि जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला महायुतीला किंवा आमच्या या युतीला या ठिकाणी स्पष्ट बहुमत दिलं. सर, अखेर भाजपा पक्षाचा नगरपालिकेवर झेंडा रोवला गेलेला आहे. तर येणाऱ्या पुढील काळामध्ये बदलापूरकरांसाठी कशा प्रकारचे विकास कामं तुमच्या प्रभागातून म्हणा किंवा संपूर्ण बदलापूर शहरासाठी होणार आहेत? विकास, विकास आणि फक्त विकास. आमचा अजेंडाच विकास कामांचा होता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती, ती सत्ता यावी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी जी जाहीर सभा घेतली त्यावेळेला त्यांनी आश्वासन बदलापूर शहराला दिलंय की तुम्ही एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये द्या. 100% मी कुठल्याही प्रकारच्या निधीला कमी पडून देणार नाही आणि हा शब्द आता पाळला जाईल. बदलापूर शहराचा प्रचंड विकास होईल. या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी शब्द दिलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार किसनराव कोथोरे साहेब आहेत, त्यांच्या बरोबरीनं आता ही आमची भाजपची सत्ता असलेली नगरपालिका आहे. त्यामुळे रथाची दोन्ही चाकं ही विकासाची दृष्टी असलेली आहेत. निश्चित याप्रमाणेच काम होईल आणि 100% बदलापूर शहराचा कायापालट झालेला या 5 वर्षात दिसेल. प्रभाग क्रमांक 3 मधून तुम्ही विजय उमेदवार झालेले आहात आणि तुमच्या उमेदवारीचा विजयचा आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? प्रभाग क्रमांक 3 मधून मी प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. मी जवळजवळ 2,500च्या आसपास लीडने मी निवडून आलो. बदलापूर शहरात हा सर्वाधिक मताधिक्य आहे. पण हे मी निवडून येत असताना इथली जी जनता आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मतदारांनी विश्वास दाखवला. गेली 10 वर्ष मी या प्रभागात काम करतोय, त्या माझ्या कामाचं मला चीज झालं असं मला वाटतंय. आणि प्रत्येक मतदाराशी माझा वैयक्तिक संबंध आहे. या 10-15 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात प्रत्येकाचं कुठलं ना कुठलं छोटं ना मोठं काम मी या ठिकाणी केलंय. त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलोय आणि त्याची पोचपावती मला मिळाली. आणि एवढी मिळाली की माझा जो लीड आहे तो एवढा प्रचंड होता की खरोखरच मला देखील भारावून गेलं की जनतेचं एवढं प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या हा जो माझ्यावर विश्वास दाखवलाय यासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे. सर, एकंदरीत जर पाहिलं तर मला वाटतं निवडणुकीपूर्वीपासून देखील युतीसाठी प्रयत्न केले गेले होते. तर आता निकाल लागलेला आहे आणि निकाल जो आहे तो भाजपच्या बाजूने लागलाय. तर यापुढे महायुतीसाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का? बघा काय, आम्ही देखील
देवेंद्र फडणवीस साहेब असो, एकनाथ शिंदे साहेब असो, अजितदादा पवार असो, हे तिघही महायुती आज महाराष्ट्र सरकारमध्ये, आम्ही देखील प्रामाणिकपणे प्रयत्न केले की या ठिकाणी महायुती व्हावी. काही गोष्टींमुळे ही युती झाली नाही आणि त्याचे परिणाम आज आमची सत्ता पण आली. पण जेव्हा जेव्हा कधी विकास कामं करायची असेल शहरामध्ये, तेव्हा खांद्याला खांदा लावून काम करू. सर्व विरोधकांना किंवा इतर मंडळींना देखील आम्ही सांगू इच्छितो की आता निवडणुका झाल्यात, आपण सगळे बदलापूर, जी सर्व सर्व पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी, आपण सर्व एक दिलानं बदलापूर शहराच्या विकासासाठी काम करू. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनवणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर.